महायुतीमध्ये जेव्हा शिंदे गट येणार होता तेव्हा असं म्हटलं गेलं की शिंदे गटाच्या बऱ्याच खासदारांची तिकीट कापली जातील. शिंदे गटाच्या खासदारांवर जनतेची नाराजी होती. महायुतीमध्ये शिंदे गट आले आणि शिंदेंच्या शिवसेनेला लोकांमधून हळूहळू प्रतिसाद देखील यायला लागला. एक जागा होती जिथल्या खासदारांबद्दल तितकीशी चांगली प्रतिमा लोकांमध्ये नव्हती आणि जर तेच खासदार पुन्हा उभे राहिले तर त्यांना लोक मतं देणार नाहीत, म्हणून त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्या जागी नुकत्याच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आलेल्या एका आमदाराला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं. आणि यात कहर असा आहे की विरोधी पक्षात जो उमेदवार होता त्याचं जात वैधता प्रमाणपत्र जे आहे, पडताळणी प्रमाणपत्र, तेच आता अवैध ठरवण्यात आलं आहे. म्हणजे कदाचित त्यांची उमेदवारी देखील रद्द होऊ शकते. कुठला आहे तो मतदारसंघ, नेमकं काय घडतंय त्या मतदारसंघात, पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी विशेष खासदारकी. खासदारकीच्या आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये. रामटेक लोकसभेची ही जागा 2 टर्म शिवसेनेकडे होती, पण आता 2024ला जेव्हा पुन्हा एकदा उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा शिवसेना शिंदे गटानं त्यांच्या स्टँडिंग खासदाराचं तिकीट कापून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या एका आमदाराला तिकीट दिलं. ही जी जागा आहे त्या जागी काँग्रेसचा होल्ड होता आणि राजू पारवे हे शिवसेनेत आल्यानंतर त्यांना इथून तिकीट देण्यात आलेलं आहे. रामटेकचा इतिहास तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचा तर हा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला गेला आहे. अनेकांना विश्वास बसणार नाही, पण अनेकदा जसं म्हटलं जातं की महाराष्ट्रातून आजवर पंतप्रधान निवडून आले नाही, पण एक पंतप्रधान याच रामटेक लोकसभेमध्ये निवडून आले होते. त्यांनी याचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि नंतर ते पुन्हा पंतप्रधान बनले होते. मला वाटतं ती टर्म होती 1984 ते 1989. आणि भारताचे त्यानंतर 91ला जे पंतप्रधान झाले ते PV नरसिम्हा राव यांनी याच काँग्रेसच्या गड असलेल्या रामटेक लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं. होय, म्हणजे रामटेकचा इतिहास पंतप्रधानांची जागा असं तुम्ही म्हणू शकतात. ते म्हणजे त्यांची जरी ती टर्म 89ला संपली असली, नंतर ते इकडून आले असले तरी तो जो उमेदवार होता तो नंतर पंतप्रधान बनला, म्हणून रामटेक ही पंतप्रधानांची जागा आहे असं तुम्ही म्हणू शकता. हा त्याचा इतिहास. इव्हाना काँग्रेसचे मोठे नेते असलेले मुकुल वासनिक हे देखील 2009 साली याच लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले होते. 2014ला त्यांचा पराभव झाला आणि मग 19ला त्यांनी ती निवडणूकच लढवली नाही. मला वाटतं त्यावेळी किशोर गजभिये हे त्या विरोधात होते. आता याची हिस्ट्री तर तुम्हाला सांगितली, पण नेमकं या रामटेकची रचना नेमकी कशी आहे. यात एकूण 7 विधानसभा आहेत, माफ करा 6च विधानसभा आहेत आणि 6 पैकी पहिली विधानसभा येते ती म्हणजे काटोल. अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे मोठे नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं अशा अनिल देशमुखांची विधानसभा अर्थात काटोल विधानसभा ही यामध्ये येते. दुसरी विधानसभा आहे ती म्हणजे सावनेर म्हणजे सुनील केदार. ही जे समीकरण आहे काँग्रेस जे आहे ते समीकरण आता नागपूर रामटेक या भागामध्ये बरंचसं चालतं आणि सावनेरमधून पुन्हा एकदा ते आमदार आहेत सुनील केदार, ज्यांचा बराच होल्ड हा सावनेर आणि आसपासच्या विधानसभा मतदारसंघावर पाहायला मिळतो. ते काँग्रेसचे आमदार आहेत. याशिवाय तिसरा जो मतदारसंघ आहे तो आहे हिंगणामधून समीर मेघे जे आहेत BJPचे भारतीय जनता पक्षाचे ते आमदार आहेत. चौथा जो मतदारसंघ येतो तो आहे उमरेड हा सध्याचे जे तिथले उमेदवार आहेत राजू पारवे, जे आधी काँग्रेसमध्ये होते. 2019ला त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेली होती आणि ते आता शिंदे गटात गेलेले आहे. तर त्यांचा तो मतदारसंघ आहे उमरेडचा आणि तो शिवसेना आता ते शिवसेनेचे उमेदवार झालेले, त्यांनी आता काँग्रेस सोडले. याशिवाय 5वा जो मतदारसंघ आहे तो आहे कामठी नावाचा. तिथे टेकचंद सावरकर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. आणि 6वा मतदारसंघ आहे तो म्हणजे रामटेक, जिथे अपक्ष आमदार आहेत आशिष जयस्वाल. हे शिंदे गटाकडनं जरी असले तरी अपक्ष आहेत सध्याच्या घडीला. म्हणजे आपण पाहिलं तर 1, 2, 3, 4 असे एकूण सत्ताधारी पक्षातले एकूण 4 आमदार आज घडीला तिथे पाहायला मिळतात आणि विरोधी पक्षातले 2 आमदार. त्यातला एक आमदार जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे आणि एक आमदार जो आहे तो काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेस पक्षाकडनं ज्यांना यावेळी
उतरवण्यात आलेले मैदानात त्या आहेत रश्मी बर्वे. रश्मी बर्वे या निवडून येण्यामध्ये सर्वात मोठा हात असू शकतो तो म्हणजे सुनील केदार यांचा, कारण या संपूर्ण रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची बरीपैकी पकड आहे आणि हा जो मतदारसंघ आहे तो SC साठी रिझर्व्ह आहे. आणि याच संदर्भात जेव्हा जात पडताळणीचा जो काय मुद्दा सगळा चाललेला होता त्या पडताळणीच्या मुद्द्यामध्ये जी पडताळणी समिती होती त्यांनी आता नुकतंच रश्मी बर्वे यांचं जे जात प्रमाणपत्र आहे त्यालाच अवैध ठरवलेलं आहे. म्हणून आता हे जे प्रकरण आहे ते कोर्टात जात आहे आणि कदाचित असंही होऊ शकतं जर त्यांच्या जात पडताळणी त्या प्रमाणपत्रामध्ये जर काही फॉल्ट असेल तर त्यांची उमेदवारी तिथे रद्द होऊ शकते. आणि मग जर तसं झालं तर काँग्रेससाठी हा फारच असा मोठा असा धक्का असणार आहे. पण याचा एक बॅकअप प्लॅन जो आहे तो मला वाटतं तिथे रामटेकमध्ये तयार केलेला आहे. एक अपक्ष उमेदवार आहेत जे काँग्रेसच्या सपोर्टचे आहेत आणि ते सुनील केदारांच्याही जवळचे असं म्हटलं जातं. त्यांनी तिथे फॉर्म भरलेला आहे. अशा केसमध्ये जर समजा रश्मी बर्वे यांची जर ते उमेदवारी रद्द झाली तर अशावेळी अपक्ष म्हणून आधी त्यांना जे आहे घेतलं जाऊ शकतं, त्यांना उमेदवार म्हणून घोषित केलं जाऊ शकतं आणि नंतर जर ते तिथून निवडून आले तर मग ते पुन्हा काँग्रेसमध्ये येऊ शकतात, त्यांना नंतर पाठिंबा दिला जाऊ शकतो. हे सगळं आहे, पण हे नंतरची गोष्ट आहे जर रश्मी बर्वे यांचं उमेदवारी जी आहे ती जर रद्द झाली तर. पण आज घडीला जर पाहिलं तर रश्मी बर्वे विरुद्ध राजू पारवे अशी फाईट होणार आहे. राजू पारवे काँग्रेसमधून आलेले आहेत, काँग्रेसमध्ये त्यांचा चांगला होल्ड होता, पण त्यांच्या शिंदे गटात जाण्याने आता त्यांच्या विरोधात सुद्धा एक लाट आहे, नकारात्मकता आपल्याला म्हणावी लागेल. राजू पारवेंना जर जिंकायचं असेल तर तिथे सुद्धा म्हणजे त्यांच्या विजयामध्ये सुद्धा सुनील केदारांचा हात होता. म्हणून ज्या उमरेडमधून ते येतात त्या उमरेडमधूनच त्यांना लीड मिळेल का हे बघणं गरजेचं ठरणार आहे. बाकी ज्या शिवसेनेनं इथे त्यांचे उमेदवार दिलेले आहेत त्या शिवसेनेचा आज घडीला आशिष जयस्वाल सोडलं तर शिवसेना या चिन्हावर किंवा शिवसेनेचा असा कुठलाही एकही आमदार या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये नाही आहे. इथे भारतीय जनता पक्षाचा होल्ड आहे महायुतीमध्ये, म्हणून भारतीय जनता पक्षाने ठरवल्यामुळे राजू पारवेंना तिथे उमेदवारी देण्यात आलेली आहे. कदाचित पुन्हा जर काही यांचं फिसकटलं तर राजू पारवे हे भाजपमध्ये पण पुन्हा जाऊ शकतात असं म्हटलं जातं आहे. तर हा आहे पूर्ण रामटेक लोकसभेचा इतिहास, रामटेक लोकसभेची सध्याची परिस्थिती. रश्मी बर्वे ज्या आहेत त्यांची जर आघाडी तशीच म्हणजे त्यांची उमेदवारी कायम राहिली तर टफ फाईट त्या नक्की देऊ शकतात, कारण त्यांच्या पाठीशी बॅकअपला दोन मोठे नेते आहेत, सुनील केदार आणि अनिल देशमुख यांचा पाठिंबा राहणार आहे. तर राजू पारवे यांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी ही भारतीय जनता पक्षावर अधिक असणार आहे कम्पेअर टू शिंदेगड. शिंदेगडही इथे लक्ष देईलच, पण तिथे मेन असणार आहे भारतीय जनता पक्ष. तर भारतीय जनता पक्ष तितके एफर्ट त्या जागेवर टाकतो का ते पाहणं गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा एकदा हा एक चांगला स्कोप असणार आहे रामटेकचा, जिथे पुन्हा एकदा एक महाविकास आघाडीची सीट इथे येऊ शकते. तुम्हाला काय वाटतं रामटेकचा हा जो सामना आहे तो कोण जिंकेल, पारवे की बर्वे? बर्वेंची उमेदवारी कायम राहील का? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. आणि खासदारकीमध्ये तुम्हाला कुठल्या लोकसभेचा आढावा घ्यायचा आहे, कुठल्या लोकसभेबद्दल माहिती हवी आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले तुमचं नाव जे आहे ते कमेंट करा. कमेंट करून आम्ही त्यावर नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.